नमस्कार माझ्या सख्यांनो, नमस्कार रसिक श्रोते हो. आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सर्व मैत्रिणींचं, श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि प्रेरणाचा सस्नेह नमस्कार. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. मैत्रिणींनो, श्रोते हो, स्त्रियांमध्ये जी काही मानसिक आंदोलनं होत असतात वेगवेगळ्या टप्प्यांवरती, त्यांना आपली मैत्रीण कशी सामोरी जाते, त्याच्यावरती मात कशी करते, मार्ग कसा शोधते आणि एवढं सगळं करून या आपल्या मैत्रिणी नेहमी ताज्या तवान्या टवटवीत कशा राहतात, हे कोडं उलगडण्याचा आपण प्रयत्न करतोय. सगळ्यांनीच कसं नेहमी आशावादी असावं. कोणत्याही व्यक्तीमध्ये असणारा ताण हा कमी करण्यासाठी मोकळेपणाने बोलणं खूप महत्त्वाचं असतं. विशिष्ट वयामध्ये होणाऱ्या बदलांची जाणीव, ओळख जर आपण या प्रत्येक टप्प्यावरच्या व्यक्तींना करून दिली तर या बदलांना सामोरं जाण्याची ताकद यांच्यामध्ये येते. कठीण परिस्थितीवरती आपण मात करू शकतो. वेगवेगळे छंद जोपासून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतांचा विकास करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणं हे तर गरजेचंच आहे. या आणि अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आपण 2 भागांमधून ऐकली. आजही आपण अशीच चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत. तेव्हा फार वेळ न दवडता लगेचच ऐकणार आहोत स्त्रियांमधील मानसिक आंदोलने याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तन्वी नाईक यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा आणि अंतिम भाग. हे सगळे जेव्हा चढ उतार होत असतात, त्यांच्याशी जेव्हा आपण जुळवून घेत असतो आयुष्यामध्ये, तेव्हा तिच्यामध्ये जे मानसिक बदल होत असतात तर त्याचा तिला कितपत त्रास होऊ शकतो. जसे मी म्हटलं की पूर्ण घरावर तो परिणाम दिसायला लागतो. सगळ्याच घराचं स्वास्थ्य बिघडायला लागतं. कारण तिच्या चिडचिडपणामुळं, तिच्या उदासपणामुळं ती इतर गोष्टींमध्ये कारणं मग शोधायला लागते. असंही व्हायला लागलंय आता जे काही पेशंट्स बघतीये, जे खास करून त्या एज ग्रुपमधले आहेत की ज्यांची आता रजोनिवृत्ती जवळ आली आहे किंवा झालेली आहे, तर त्या स्त्रियांमध्ये असं बघायला मिळतं की त्या जेव्हा यंग होत्या, जेव्हा त्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे, त्यावेळची परिस्थिती आणि आत्ता जेव्हा ते त्यांच्या सुनेचं बघतायत त्यांची परिस्थिती, ह्यात नकळत त्या कम्पेअर करत राहतात. म्हणजे तुलना करत राहतात आणि मग त्यातनं अजूनच नकारात्मक वाटायला लागतं, नैराश्य वाटायला लागतं. तर हे टाळणं खूप गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा हेच सांगेन की ह्या पिढीचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. बरोबर. त्यांच्या पूर्ण सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत ज्या तुमच्या गोष्टींची लागूच होत नाहीत. त्यामुळं ते टाळणं खूप गरजेचं आहे. आणि आत्ताच्या स्त्रिया ज्या प्रकारे स्वातंत्र्य उपभोगतायत असं वाटतंय, तसं त्या स्त्रियांना वाटतं की अरे हे माझ्या वेळी नव्हतं हे, आणि मग त्याचं वाईट वाटायला लागतं कुठेतरी. तर हे खूप हा एक कॉमन धागा आहे मी जो ह्या एज ग्रुपमधल्या स्त्रियांमध्ये बघते. तर हे टाळणं आपल्याच हातात आहे. त्या मुली त्यांच्या प्रॉब्लेम्स ती पिढी घेऊन आलेली आहे. असं नाही आहे की त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या आहेत. हे कळणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे तुलना न करता तो काळ, आत्ताचा काळ, याच्यामध्ये बराच फरक आहे हे आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि जर ती नैराश्यात गेली मग त्याचे परिणाम सगळ्यांच्याच नात्यांवर व्हायला लागतात की मग तिचे आणि सुनेची भांडणं असतील, ह्या दोघींच्या भांडणामध्ये मग त्या नवऱ्याला प्रॉब्लेम्स. तर हे तर खूप कॉमन आहे आणि ह्याच्याबद्दल खरं तर बोललं जात नाही त्या पुरुषाबद्दल. पण ह्यामुळं मी जसं म्हणलं, त्या एका मानसिक म्हणजे स्वास्थ्य घालवलेल्या व्यक्तीमुळं त्या घरातल्या सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो. बरोबर. आता काही ठिकाणी असं सुद्धा बघायला मिळतं की जेव्हा मानसिक बदलांना आता सध्याची जी जीवनशैली बदलतीये त्याच्यानुसार सामोरं जाणं शक्य होत नाही बऱ्याच व्यक्तींना, तेव्हा मग ती स्त्री हळूहळू निराश व्हायला लागते किंवा मग स्वतःला दोष द्यायला लागते. तर मग एक डॉक्टर म्हणून तुम्ही आपल्या मैत्रिणींना या बाबतीत काय सांगाल? नक्कीच त्यांना हे फेस करणं अवघड आहे. ही जीवनशैली समजून घेणं खूप अवघड आहे. कारण आपण तसा विचार केला तर या प्रत्येक 10 वर्षात की मी म्हणेन त्याच्यापेक्षा पण कमी आता इतक्या पटपट जग बदलते की जनरेशन गॅप हा इतक्या फास्ट येतोय, इतक्या कमी काळात आता तो आहे की माझ्यापेक्षा 6 वर्षांनी लहान असलेल्या मुलींच्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत. मग तुम्ही तुमच्या आईचा वगैरे विचार केला तर त्यांच्यासाठी तर हे खूपच वेगळं जग आहे. तर एकच करू शकता की तुम्ही ते समजून घ्यायचा प्रयत्न करू शकता. कारण तुम्ही हे समजून नाही घेतलं तर त्याबद्दल गैरसमज होतात. त्या वयातल्या त्या मुलींशी तुम्ही बोलून बघा, त्या पिढीतल्या मुलींशी बोलून बघा, तर तुम्हाला
त्या प्रॉब्लेम्स कळतील, बरोबर. त्यांचं जग का वेगळं आहे, त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे कळतील. मग तुम्हाला समजून घ्यायला पण सोपं जाईल. बरोबर. नाहीतर होतं असं की ज्या व्यक्तीशी आपण बोलत नाही ना, मग गैरसमज पण जास्त वाढत वाढतात. जातात. त्यामुळे ह्यावर सोपा उपाय की त्यांच्याशी उलट बोला, बोललं समजून घ्यायचा प्रयत्न करा की हे का वेगळं आहे, हे असे का वागतात. तर हे थोडंफार तुम्हाला समजू शकतं की हे का बरोबर. सगळं असं आहे. म्हणजे आता मला एक आता त्याच्यावरून असं आठवलं की घरामध्ये आजी असेल साधारण 90-95 वयाची, तर तिच्या वेळचा काळ पूर्णच वेगळा होता. आणि नात आहे आत्ता घरामध्ये 10-12 वर्षाची, पण आजीचं आणि नातीचं बॉन्डिंग खूप चांगलं असतं. कारण आजी नातीला समजून घेत असते आणि नात पण आजी आहे म्हणून तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते. असं कुठंतरी प्रत्येकाने एकमेकांना समजून जर घेतलं हो. तर मला नाही वाटत की कुठं त्रास वगैरे होईल किंवा निगेटिव्हिटी जास्त वाढेल हो. असं. आणि संवाद हाच ह्याच्यावरचा एक खूप मोठा आणि जाणीव उत्तम उपाय आहे. बरोबर. आता जेव्हा सुंदर आणि सकारात्मक मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत असतो, पण त्यासाठी कोणत्या गोष्टी आपण प्रकर्षानं टाळल्या पाहिजेत किंवा दुर्लक्षित केल्या पाहिजेत, असं एक डॉक्टर म्हणून आपल्याला काय वाटतं? मला वाटते की सोशल मीडियाचा वापर सध्या जो खूप वाढलेला आहे आणि एस्पेशली ह्या एज ग्रुपमध्ये जे आता हळूहळू ज्यांचं वय होत चाललंय, जसं तुम्ही म्हणालात की कित्येक जबाबदारी आता त्यांच्यावर नसल्यामुळं त्यांच्याकडे खूप सारा रिकामा वेळ असतो आणि मग नकळत मोबाईलवर व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक या सगळ्या गोष्टींचा खूप वापर होतो आणि आपल्याला असं वाटतं की यंग मुलांमध्ये मुलींमध्ये ॲडिक्शन असतं वगैरे, पण कित्येक वृद्धांमध्ये सुद्धा ॲडिक्शनचं प्रमाण आहे. त्यामुळं ह्याचा वापर कमी करणं हे खूप गरजेचं आहे. दुसरं असं होतं की ही मंडळी मोबाईलच्या अतिवापरामुळं स्कॅम्सला पण बळी पडते. तुम्ही आता न्यूजमध्ये पण बघत असाल, फायनान्शियल कित्येक स्कॅम्स होतात, कारण त्यांना लक्षात येत नाही कशावर विश्वास ठेवायचा आहे, कशावर नाही, कोण खरं आहे कोण खोटं आहे हे कळत नाही. हे जग त्यांच्यासाठी नवीन आहे, त्यामुळं त्याला हे बळी पण पडतात. तर सोशल मीडियाचा कमीत कमी वापर, कित्येकांना तर ह्या न्यूज वाचून किंवा हे सगळं बघून त्यांची भीती वाढते, एन्झायटीचं प्रमाण खूप वाढायला लागले. कारण जगात काय चाललंय, कुठे खून झाला, कुठे बलात्कार झाला, कुठे युद्ध चाललंय, हे इथं बसून मला आता कळतंय आणि मग माझी विनाकारण भीती वाढते. हे होतच असणार आहे. आधीच्या काळात पण हे होतच होतं, पण आपल्याला ते 24 तास ते दिसत नव्हतं. त्याचे व्हिज्युअल्स दिसत नव्हते. या बातम्यांमध्ये एखादा फोटो असेल, बाकी काही असं आपल्याला त्याचे व्हिडिओज दिसत नव्हते. आता सगळं आपल्याला दिसतंय, त्यामुळे भीतीचं प्रमाण पण तेवढंच वाढतंय. आणि नकळत हे जे मी म्हटलं की कंपॅरिझन, तुलना न करणं. बरोबर. दुसरी एक गोष्ट कॉमनली अगदी पाळता येईल ती म्हणजे की 2 गोष्टी असतात, तुमच्या कंट्रोलमधल्या आणि कंट्रोलच्या बाहेरच्या. कंट्रोलमध्ये काय आहे, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुम्ही कसे आहात, तुम्ही काय विचार करता, हे फक्त तुमच्या कंट्रोलमध्ये. बाकी कुठलीही गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तर ही गोष्ट कळणं फार गरजेचं आहे. आणि हे जर कळलं तर म्हणजे आपल्या इतरांकडनंच्या अपेक्षा असतात की मग त्या सुनेनी असंच केलं, मुलांनी हे केलंच नाही, तर ह्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो, त्याचा होणारा त्रास कमी होऊ शकतो. आता जेव्हा तुम्ही म्हणालात की सोशल मीडियामुळं असेल किंवा एकटेपणा वाढत गेल्यामुळे सुद्धा ज्या समस्या काही निर्माण होत असतात, ह्या सगळ्याच समस्या जशा निर्माण होतात तसे त्याच्यावरती स्वतःच काही उपाय शोधले पण जातात. पण जेव्हा काही अशा समस्या असतात की ज्या कितीही सोडवण्याचा प्रयत्न आपण केला तरी त्या सुटत नाहीत, तर मग त्याच्या मागे नेमकी काय कारणं असू शकतील आणि अशी काही तुम्ही उदाहरणं सांगू शकाल का? आता कसं आहे, प्रॉब्लेम्स काय आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे की ते सोडवलं जाऊ शकतं की नाही. प्रॉब्लेम्स सोडवण्यासारखे असतील तर त्यावर कुठून तरी कसा तरी उपाय काढला जाऊ शकतो. जर ते असे प्रॉब्लेम्स आहेत की जे सोडवलेच जाऊ शकत नाहीत, त्यासाठी ते फक्त ती सिच्युएशन ऍक्सेप्ट करणं, ते स्वीकारणं परिस्थिती, हा एक उपाय असू शकतो. ज्याला कोपिंग स्ट्रॅटर्जीज म्हणतात, की म्हणजे त्याच्याशी कसं डील करायचं ह्या तणावाशी. त्यासाठी प्रत्येक जण काहीतरी मार्ग शोधत असतो. वेगवेगळे मार्ग असतात. काही हेल्दी मार्ग आहेत, काही अनहेल्दी आहेत. हेल्दी मार्ग असे असू शकतात की ज्यात प्रॉब्लेम फोकस्ड कोपिंग स्ट्रॅटेजीज असतात, इमोशन बेस्ड कोपिंग स्ट्रॅटेजीज असतात. म्हणजे थोडक्यात असं सांगेन मी की जो काय त्रास होतोय त्यात भावना ज्या काय उफाळून येतात, त्या भावनांचा त्रास होऊ नये ह्यासाठी काही मार्ग शोधले जातात. काही मार्ग असतात ज्यात काही लोक अशी असतात की जी त्या प्रॉब्लेमवर फोकस्ड असतात, तो कसा सॉल्व्ह करता येईल, त्यामुळे ती जास्त रॅशनली विचार करून त्यावर काम करू शकतात. त्यानंतर काही जण असतात ते स्पिरिच्युअल मार्ग ह्याच्याकडे जास्त जाऊ शकतात. तर प्रत्येक जण आपापल्या परीने मार्ग शोधत असतो. काही जणांना मिळतो उपाय, काही जणांना नाही मिळत.
त्यांना हे लक्षात येत नसतं कित्येकांना की हा आपण जो काय मार्ग काढतो तो हेल्दी आहे अनहेल्दी आहे. हां हां तर हे जर तुम्हाला वाटत असेल की मला नाही आहे कळत की मी हे करते ते बरोबर आहे का की चूक आहे, चुकीचं आहे. मार्ग आहे पण हा बरोबर आहे का चूक मला माहीत नाही, पण मला तर बरं वाटते, हां तर कित्येक जण त्यामुळे टाळतात बरं मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जाणं. हम्म. तर मी म्हणेन की तुम्ही कधीही ह्यासाठी कन्सल्ट करू शकता. त्यानंतर असा एक गैरसमज असतो की सायकॅट्रिस्टकडे जाणं म्हणजे की बाबा गोळ्यात सुरू होतील आता. हां बरोबर. तर हा एक आणखीन त्याच्या पुढे जाऊन असं पण ऐकायला मिळतं की सायकॅट्रिस्टकडे आपण जातो म्हणजे ते इंजेक्शन्स देतात, गोळ्या देतात आणि त्याच्यामुळे झोप येते किंवा मेंदू बधीर होतो. हो हो हे कॉमन बोललं जातं. हो. तर मग हे जे गैरसमज आहेत लोकांच्या मधले हे जर बाजूला करायचे असतील तर त्यांच्यामध्ये मुळात विश्वास निर्माण करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? एक तर गैरसमज खूप आहेत, तर ते मी परत एकदा हेच सांगेन की तुम्ही हे गैरसमज मुळात झालेले आहेत तर ते गैरसमज आहेत का ते खरं आहे हां. हे एकदा पडताळून बघा. बघा. तुम्ही त्या तज्ज्ञांशी डिरेक्टली हे प्रश्न विचारू शकता. तुम्ही कुठल्याही सायकॅट्रिस्टकडे जाऊन हे विचारून बघा की हे नक्की खरं आहे का, हां. खरं असेल तर ह्याच्यावर काय उपाय असतात किंवा काय करू शकतो हे तुम्ही डिरेक्टली त्यांच्याशी जाऊन बोलू शकता, त्या विषयातल्या तज्ज्ञांशी जाऊन बोलू शकता. मी असं म्हणेन की गोळ्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. आजार कुठला आहे, सायकॅट्रीमध्ये खूप प्रकारचे आजार आहेत. अगदी सगळ्या एज ग्रुप्समधल्या सगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, व्यसनं आहेत. बरोबर. तर त्यामुळे आजार जसा आहे त्यानुसार गोळ्या आहेत. जसं की सर्दी पडशा समजा असेल तर त्यासाठी तात्पुरता उपाय केला जातो. हो बरोबर. बरोबर. काही आठवडे कदाचित तुम्हाला गोळ्या औषधं घ्यायला लागतील, नंतर बरं होईल. परत काय उद्भवणार लगेच नाही. तुम्हाला एकदा सर्दी झालं म्हणून आयुष्यभर औषधं घ्यायला लागली नाही, असं होत नाही. होत नाही. बरोबर. किंवा तुम्हाला हायपरटेन्शन किंवा डायबिटीस सारखा आजार असेल तर तो कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला आयुष्यभर गोळ्या घ्यायला लागतात. हो बरोबर. हे असे बरोबर. दोन प्रकारचे आपण असतात. म्हणू शकतो. या दोन्ही आजारांमध्ये क्युअर काहीच नाहीये. हो. म्हणजे तुम्ही मुळापासनं त्याला काही करू शकत करू नाही शकत डायबिटीसला नाही. की बाबा मी एक गोळी दिली आणि डायबिटीस बरा झाला. हां, नाही, असं. तुम्हाला औषधं का लागतात ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. तर तसंच सायकॅट्रीमध्ये सुद्धा मानसिक आजार असे काही आहेत की ज्यासाठी तुम्हाला ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आयुष्यभर घ्यायला लागू शकतात. बरोबर. पण काही सर्दी पडशासारखे, म्हणजे मी हे उदाहरण म्हणून सांगते, असे काही आजार आहेत की ज्यांना तात्पुरती ट्रीटमेंट लागू शकते. काही दिवसांसाठी असेल, काही महिन्यांसाठी असेल, असेही काही आजार आहेत. दुसरी गोष्ट, बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की सायकोलॉजिस्टकडे कधी जायचं, सायकॅट्रिस्टकडे कधी जायचं Exactly. आणि त्यात काय फरक आहे असं. तर सायकोलॉजिस्ट ह्यांनी BA आणि MA ह्या सायकोलॉजी विषयात केलेले असतात आणि टॉक थेरपी ज्याला म्हणतात की बोलून प्रॉब्लेमशी डील करणं किंवा तुमच्यावर स्वतःवर काम करणं, वेगवेगळे त्यांना गोष्टी शिकवणं, कोपिंग स्ट्रॅटेजीज असतील, खूप साऱ्या प्रकारच्या थेरपीज असतात, फक्त एक नाही आहे. तर अशा गोष्टींसाठी तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जाऊ शकतात. सायकोलॉजिस्ट हे औषधं नाही प्रिस्क्राईब करू शकत. नाही. तर असे काही आजार असतात ज्याची तीव्रता एवढी असते की त्यासाठी गोळ्या द्यायची आवश्यकता असू शकते. तर त्यावेळी तुम्ही सायकॅट्रिस्टकडे जाऊ शकता. अच्छा. आणि तुम्हाला नाही कळलं कोणाकडे जायचंय की म्हणजे माझ्या आजाराची तीव्रता किती आहे कळत नाही कित्येकांना, तर तुम्ही कोणाकडेही जावा या दोन्हींपैकी, एकतर काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट, या 3 पैकी कोणाकडेही जावा. जर त्या मेंटल हेल्थ प्रोफेशनलला असं वाटलं की बाबा ह्याची तीव्रता एवढी आहे ती तुम्ही फक्त थेरपी घेऊन करू शकता, तर ते तसं सांगतील तुम्हाला. सायकॅट्रिस्टकडे गेल्यावर लगेच गोळ्याच सुरू होतील असं अजिबात नाहीये. तुमचा आजार किती आहे, काय आहे, त्याची तीव्रता काय आहे ह्याच्यावर ते ठरवलं जातं. दुसरी गोष्ट, तुम्हाला अवेलेबल ऑप्शन्स काय आहेत हेही डिस्कस केलं जातं. तुम्हाला त्यातलं काय हवंय, काय नको, सगळ्या गोष्टींचे रिस्क काय आहे, बेनिफिट्स काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन तुमच्याशी बोलून हा निर्णय घेतला जातो. आणि काय करणं गरजेचं आहे ते सांगितलं जातं. म्हणजे जसं की मला काहीतरी आजार झालाय आणि सर्जरी करणं गरजेचं आहे, तर हा निर्णय तो सर्जन घेतो. बरोबर. त्यावेळी मी असं नाही म्हणू शकत की नाही मी गोळ्यांवर करेन, नाही. आणि हा डॉक्टरही ठरवत असतो असं नाही. ह्या गाईडलाईन्स आहेत, हा अभ्यास आहे. या गाईडलाईन्समध्ये ज्या दिलेल्या आहेत गोष्टी त्यानुसार ह्या केल्या जातात. बरोबर. त्यामुळं मी गोळ्यांची गरज आहे असं डॉक्टरही सांगितलंय, पण तरी मी नाही, ते मी असंच केलं, मी ते थेरपीने करेन किंवा माझं मी करेन. तर ह्यात ती रिस्क पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर. आता हे जे सगळे मानसिक बदल होत असतात लोकांच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये,
तर ह्या बदलांबाबत समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा आहे, किंवा जी काही मानसिक आंदोलनं होत असतात प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक अवस्थेमध्ये, तर त्यामध्ये नेमके स्त्रीला धोके कोणते असतात की जे आपल्याला सहजपणे ओळखायला येऊ शकतात? बऱ्याचदा समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की अरे बायकांमध्ये हे म्हणजे होतच असतं किंवा असेच असतात बायका, असं एक अच्छा. काहीसं बोललं जातं. पण एक लक्षात घेतलं जात नाही की स्त्रियांमध्ये जे हॉर्मोनल बदल होत असतात ना, तिची पाळी सुरू झाल्यापासून ते प्रत्येक पाळीत तिला जे हॉर्मोनल बदल होत असतात इतक्या रॅपिडली, त्यानंतर अगदी तिच्या रजोनिवृत्तीपर्यंत, तर इतके हॉर्मोनल चेंजेस हे एका पुरुषाच्या आयुष्यात नसतात. बरोबर. त्यांच्यात हॉर्मोनल चेंजेस जरी असले तरी ते खूप स्लो असतात, असे सडन नसतात. त्यामुळे जो होणारा मानसिक त्रास आहे जो स्त्रियांमध्ये असतो, जो प्रत्येक पाळीला सुद्धा उद्भवू शकतो, तो त्या मानाने पुरुषांमध्ये नाहीये, अच्छा. कमी आहे. त्यामुळं डिप्रेशन, एन्झायटीचं प्रमाण स्त्रियांमध्ये जितकं कॉमनली दिसतं ते आपण म्हणजे बघूच शकतो. बरोबर. तर ते लक्षात येणं गरजेचं आहे की हा फक्त स्त्री आहे म्हणून हे असं करते असं म्हणण्यापेक्षा ती ते तसं का होते, हॉर्मोनल बदल म्हणजे नक्की का असं होते, हे जर कळायला लागलं लोकांना तर मला वाटतं ह्याबद्दलचे गैरसमज कमी होतील आणि लोक त्याकडे ज्या प्रकारे बघतायत तो दृष्टिकोन बदलेल. आणि मग ते त्याच्यामध्ये जे धोके आहेत ते मग ते स्त्रीला कसे ओळखायचे? धोके म्हणजे ह्यासाठी सगळ्यात उत्तम उपाय हाच असू शकतो की तुम्ही लहानपणापासून स्वतःला ही सवय लावून घेऊ शकता की तुमच्या फिजिकल एक्सरसाइज, व्यायामाकडं लक्ष देणं, तुमच्या डाएटकडं लक्ष देणं, कारण ह्याचा मानसिक स्वास्थ्यासाठी पण उपयोग होतो. म्हणजे असं म्हटलं जातं की चालायला जाणं किंवा फिजिकल एक्सरसाइज हा एक उत्तम अँटी डिप्रेसंट आहे. अच्छा. त्यामुळं कधीही तुम्ही फिजिकल एक्सरसाइज हा फक्त तुमच्या शारीरिक नाही, तुमच्या मानसिक पण स्वास्थ्यासाठी खूप गरजेचा असतो. आता एक मला असं विचारायचं आहे मॅडम, की आपण म्हणजे लग्नाच्या आधीच्या मुलींच्या मध्ये होणारे बदल बघितले, लग्नानंतर होणारे बदल बघितले, पण अशाही काही स्त्रिया आहेत की ज्यांची लग्नच झालेली नाही आहेत किंवा लग्न झाली आहेत पण त्या विधवा आहेत. तर अशा वेळेला सुद्धा समाजातून त्यांना जी काही वागणूक मिळत असते किंवा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो तो बदलत असतो आणि त्याही कुठंतरी त्यांच्या या भावनांना बळी पडत असतात. तर अशा वेळेला त्यांच्यामध्ये जी काही मानसिक आंदोलनं सुरू असतात ती नेमकी कोणत्या प्रकारची असतात आणि त्याला त्यांनी कसं फेस करायला पाहिजे? जसं मी मगाशी म्हणाले की लहानपणापासून तिचं आयुष्य हे लग्न तिचं होणार आहे आणि त्यानंतरचं आयुष्य त्या दृष्टीने तिला वाढवलं जातं. त्यामुळं ह्यात नुकसान असं होतं की त्या स्त्रीला सुद्धा जेव्हा ती मोठी होते तेव्हा तिलाही असं वाटायला लागतं की माझं लग्न झालं म्हणजेच माझ्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे किंवा माझं आयुष्य सार्थकी लागलेलं आहे. म्हणजे स्त्रीत्व, मातृत्व पर्यंतच आपलं आयुष्य सीमित आहे असं वाटतं. तर तिचं आयुष्य हे फक्त तेवढंच सीमित असू शकत नाही. बरोबर. एखादी स्त्री जिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला असेल किंवा तिचं झालं नसेल काही कारणांमुळे, ती पण तेवढीच स्त्री आहे जितकी दुसरी स्त्री आहे जिने कदाचित मातृत्व अनुभवलंय किंवा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. किंवा अशी खूप उदाहरणं आहेत की ज्यांचं लग्न झालेलं आहे पण मूल झाल्यानंतर डिवोर्स झालेले आहेत किंवा त्यांच्या पार्टनरचा मृत्यू झालेला आहे. तर अशी काही उदाहरणं आहेत. जर तुमचाच आधीच असा बघण्याकडे ह्या दृष्टिकोन असा असेल की माझं लग्न झालं म्हणजे आता सगळं सार्थकी लागलंय, तसं असलं तर मग ही जेव्हा संस्था हालेल त्यावेळी मग तुम्हाला ते सामोरं जायला लागणार, मग डिप्रेशन येऊ शकतं. पण तुम्ही ह्याकडे बघतानाच असं जर बघताय की ठीक आहे लग्न व्हायलाच पाहिजे, असं नाही झालं तर ऑफकोर्स त्याचे फायदे आहेत, नाही असं नाही, पण काही कारणाने नसेल झालं तरीही ठीक आहे, ह्याचा अर्थ मी कमी आहे किंवा माझ्यात काही खोट आहे असा त्याचा अर्थ काढण्याची गरज नाहीये. बऱ्याच स्त्रिया ह्या स्वतःला मग ब्लेम करायला लागतात कारण सोसायटी पण बोट दाखवते तिच्याकडे की नाही तुझ्यात काहीतरी कमी आहे, तुझं लग्न झालं नाही म्हणजे तुझ्यात काहीतरी कमी आहे, तुला मूल झालं नाही म्हणजे तुझ्यात काहीतरी कमी आहे. इवन गावाकडे तुम्ही बघाल तर नवरा गेल्यावर पण बोट तिच्याकडे दाखवलं गेलं की तुझ्यामुळे हे झालेलं आहे. तर अशी खूप उदाहरणं देता येतील. तर तिला हे कळणं गरजेचं आहे. म्हणजे मी म्हणेन की हे आई वडिलांनी हे करणं गरजेचं आहे की तुम्हाला जर मुलगी असेल तर तिचं पूर्ण आयुष्य हे तिच्या लग्नाभोवती तेवढंच सीमित करू नका. बरोबर. तिचं ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकते का, तिचे निर्णय घेऊ शकते का, ह्याकडेही लक्ष द्या. कारण उद्या जर तिचं झालं नाही लग्न तर त्या आई वडिलांनाही प्रेशर येतं, टेन्शन येतं, ते डिप्रेशनमध्ये जातात, ती मुलगी तर जाते. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण जे बोललो की लग्न त्यानंतरचं हा जो काळ आहे रजोनिवृत्तीपर्यंतचा वगैरे, हे आपण नॉर्मल म्हणजे सो कॉल्ड सोसायटीच्या दृष्टीने नॉर्मल जे आपण म्हणतो
ते बघितलं आपण. पण कित्येक घरात पुरुषांना अल्कोहोलचं, दारूचं व्यसन असतं. बरोबर. अशा स्त्रियांमध्ये प्रचंड प्रमाणात स्ट्रेस आढळून येतो. कारण एका पॉइंटला आर्थिक जबाबदारी पण त्यांनाच पेलायला लागते. पेलायची असते. बरोबर. मुलांना वाढवणं पण त्यांनाच. ह्याच्या व्यतिरिक्त समाजाचा त्यांच्याकडे दृष्टिकोन जो बघायचा असतो, त्यांच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तो सुद्धा खूप त्रासदायक असतो. बरोबर. आणि त्या सगळ्याशी लढत ती स्त्री हे सगळं करत असते. बरोबर. त्यामुळे हा येणारा ताण पण खूप असतो. हम्म. तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या समाजाने सांगितलेल्या आहेत की हे 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 करणं गरजेचं आहे, स्त्री आहे म्हणजे हे करणं गरजेचं आहे. बरोबर. तर कुठेतरी आपण हे विचार करणं, एक तुम्ही स्त्री असाल तर तुम्ही स्वतः, किंवा पालक असाल तर तुम्ही तुमच्या मुलीसाठी, की ती फक्त स्त्री आहे म्हणून काही गोष्टी करणं बरोबर. गरजेचं आहे का? तिचं लग्न म्हणजेच सगळं, सर्वस्व तिचं ते त्यातच आहे, हे बरोबर. कितपत योग्य आहे? कारण बरोबर. स्त्रीचं उदात्तीकरण केलं जातं ह्या बाबतीत, की मग ती आई कशी झाली आणि हां, तिचं लग्न हां. झालं म्हणजे कसं. पण इतर स्त्रिया ज्या समाजाच्या या मोठा भाग आहेत, आहेत. ज्यांचं नाही आहे झालेलं किंवा इतर काही प्रॉब्लेम्समुळे त्या एकट्या आहेत, बरोबर. एकटं मूल वाढवत आहेत, हो. तर ह्याही तितक्याच स्त्री आहेत आणि त्या बरोबर. कुठे कमी नाही आहेत. कमी नाही आहे. तर हे बरोबर. पण लक्षात येणं लक्षात गरजेचं आहे. आणि घेतलं त्या पाहिजे. स्त्रीला मेन म्हणजे लक्षात येणं गरजेचं आहे. कारण जर तिलाच हे कळलं नाही, तीच जर स्वतःकडे ह्या नजरेतून बघत असेल, ज्या नजरेतून समाज बघतोय, तर मग तिला नक्कीच नैराश्य येऊ शकतं. अगदी बरोबर. आता मघाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अल्कोहोलिक काही कुटुंबामधून असतात व्यक्ती, पण असंही एक चित्र बघायला मिळतं की प्रतिष्ठा असते, स्टेटस असतो समाजामध्ये, आणि तो जपण्यासाठी म्हणून सुद्धा काही व्यसनं केली जातात. हो. लपून छपून असतील किंवा हो. घरामध्ये असतील, मग ते स्त्रियांच्याकडून घेणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. अशा वेळेला ती नेमकी कोणत्या मानसिक आंदोलनांना सामोरी जात असते? म्हणजे खरं तर असं आहे ना, की पुरुषांना बऱ्याच दारूचं व्यसन आहे किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन आहे. काही पुरुषांमध्ये ते जेव्हा नैराश्यात असतात त्यावेळी ते स्वतःवर हा उपाय म्हणून दारूकडे वळतात. हे बरोबर. खूपदा आपण बघतो. हो. तर पुरुषांना ही सवय आहे, त्यांनाही एक हा मार्ग आहे, त्यांच्याकडे हा एक उपाय आहे की डिप्रेशनमध्ये गेल्यावर बाबा तुम्ही व्यसन करू शकता. स्त्रियांकडे तो नाहीये. त्यामुळे कदाचित बघताना असं वाटू शकतं की स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण आहे डिप्रेशन, एन्झायटीचं, जे अर्थात आहेच, पण पुरुषांमध्ये ते तितकंच आहे. खेडेगावात हा जसा प्रॉब्लेम आहे दारूचा, तसा तुम्ही म्हणलात जसं की हाय सोसायटीमध्ये तिथं सुद्धा आहे. व्यसनांचे प्रकार वेगळे असतील, पण ते सगळीकडे आहेतच. आणि कुठंतरी परत त्या स्त्रीकडे बोट दाखवलं जातं की तो असं करतोय म्हणजे तू जबाबदार आहे, तुझं लक्ष कुठं होतं, असं ते नकळत कुठेतरी बोट तिच्यावर येत असते. तर मला वाटते की एक तुम्ही जर आई असाल तर त्यासाठी मुलं तुमची त्याकडे वळू नयेत, ह्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते आपण बघितलं पाहिजे. तुम्ही जर लग्न करणार असाल तर त्या होणाऱ्या पार्टनरमध्ये ह्या काही सवयी आहेत का हे आधी बघा. कारण अशा सवयी एकदम अचानक लग्नानंतर सुटल्या असं होत नाही. हे अशी खूप कमी उदाहरणं आहेत. म्हणजे अगदी ज्यांनी ठरवलं ते करू शकतात, पण अशी खूप कमी उदाहरणं आहेत. त्यामुळे कित्येकदा हे लपवलं जातं, सांगितलं जात नाही, किंवा त्या मुलीची सुद्धा एक असा एक समज असतो की नाही लग्नानंतर ते बदलतील. तर नाही, हे सगळ्यांच्या बाबतीत नाही होत. आणि मग त्याचे नंतर जे परिणाम होतात ते भोगण्याची तयारी असेल तर ठीक आहे, पण नंतर ह्याच्यात पडण्यात काय अर्थ नाही. म्हणजे सारासार विचार करणं फार महत्वाचं आहे. प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी किंवा एक स्टेटसला आपल्याला हे हवंच, हा जो काही अट्टहास असतो तो थोडासा बाजूला ठेवून सारासार विचार करणं, आपल्या आरोग्याचा मुख्य विचार करणं या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आता मघापासून तुमच्या बोलण्यात मॅडम व्यायामाबद्दल किंवा आहाराबद्दल, झोपेबद्दल खूपदा तुम्ही उदाहरणं सांगितलीत की त्याचा सगळा परिणाम होत असतो. त्यामुळे लहानपणापासूनच तुमचा आहार, व्यायाम आणि झोप ह्या तिन्ही गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजेत. तर मग खरंच याचा मानसिक आरोग्य आणि मानसिक सौंदर्य जे आपण म्हणतो ते टिकवून ठेवण्यामध्ये सहभाग आहे, आणि तो किती आहे असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच आहे. बऱ्याचदा स्त्रियांच्या दिसण्याबद्दल, त्यांच्या सौंदर्याबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा फिजिकल एक्सरसाइज हा खरं तर खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्ही सौंदर्य प्रसाधनं वगैरे सगळी जरी वापरली तरी सुद्धा एक जो हेल्दी लुक असतो ना चेहऱ्यावरचा, तो व्यायामानंतरच येतो. मग ते वय कुठलंही असो. तुम्ही जर रेग्युलरली करत असाल तर त्याचे फायदे नक्कीच तुम्हाला लगेच दिसून येतील, पण हे कंटिन्युअस करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या पलीकडे पण मी जाऊन असं म्हणेन की दिसण्यामध्ये सुद्धा तुम्ही हेल्दी असणं
फिट असणं हे जास्त गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. कारण दिसणं तुम्ही एका लिमिट पर्यंतच बदलू शकता, त्यानंतर तर तुम्ही काही त्यात बदल करू शकत नाही. ना तुम्ही तुमचा रंग बदलू शकताय, ना तुमचे डोळे बदलू शकताय. तर ह्या काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे तुम्ही फिट असणं जास्त गरजेचं. मी सुंदर दिसणं पेक्षा सुंदर असणं, फिट असणं, निरोगी असणं, सुदृढ असणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे ते आतून यायला पाहिजे, मनातून. आणि तुम्ही जितकं मानसिकरित्या सुदृढ असाल, निरोगी असाल, तितकं ते तुमच्या त्वचेवर रिफ्लेक्ट होणार आहे, तुमच्या दिसण्यावर, तुमच्या बोलण्यात, या सगळ्या गोष्टीत ते रिफ्लेक्ट होत असतं. त्यामुळे तो मनाचा आरसाच असल्यासारखा आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपला आहार कसा आहे किंवा आपला व्यायाम कोणत्या पद्धतीचा आहे आणि आपली झोप कशी होते, या सगळ्या गोष्टींवरती आपलं मानसिक आरोग्य खरं तर अवलंबून असतं. कारण शारीरिकदृष्ट्या आपण ओढून ताणून ते व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो, पण मनाला तसं नाही करता येत. आपलं मानसिक आरोग्य या तिन्ही गोष्टींच्या भोवतीच फिरत असतं आणि ते आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तर आता सकारात्मक आयुष्य जगण्यासाठी या मानसिक आंदोलनांच्याकडं आपण कोणत्या नजरेनं आपल्या मैत्रिणींनी पाहावं असं तुम्हाला वाटतं? बऱ्याच स्त्रियांमध्ये मला असं एकूण बघायला मिळतं की जेव्हा त्यांना स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं तर खूप अपराधीपणाची भावना वाटते त्यांना, की ते मुलांसाठी ते वाटेल ते करतील, नवऱ्यासाठी काय वाटेल ते करतील, आई वडील, सासू सासरे, म्हणजे तिचं पूर्ण जे लग्नानंतरचं आयुष्य असतं ते त्यांची फॅमिली ह्याच्यात जातं. आणि त्यांना कुठेतरी अपराधीपणा वाटतो की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे आपण काहीतरी गुन्हा करतोय, असं एक थोडंसं बघायला मिळतं, जे खरं तर वाटू नये. तसं वाटण्याची खरं तर काहीच गरज नाही. तुमचं शारीरिक आरोग्य जपणं जितकं गरजेचं आहे एका वयानंतर, तितकंच मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्हीच एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. आणि त्यात काही वाईट वाटण्यासारखं किंवा जसा म्हणजे एखादा आजार झाल्यावर तुम्ही सांगता किंवा डॉक्टरकडे जाता, तसंच काहीतरी मानसिक काही त्रास उद्भवत असेल तर त्यासाठी सुद्धा डॉक्टरला भेटणं हे तितकंच नॉर्मलाइज व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता हा प्रॉब्लेम मी कसं सांगू किंवा ह्याच्याबद्दल काय, कोणाकडे जायचं, कोणाला भेटायचं किंवा असं कसं सांगायचं, हे आपण आपल्या जवळच्या लोकांशी पण नाही बोलत. बरोबर. त्यामुळे दडपण ठेवून उपयोग नाहीये, ते बोललं पाहिजे. बरोबर. जसं तुमचे शारीरिक काही आजार असतात तसे मानसिक असतात आणि त्यात सगळ्याच गोष्टीत तुम्हाला आयुष्यभराची औषधं सुरू होतात असं अजिबात नाहीये. म्हणजे मुळात हा गैरसमज आपण मनातून काढणं गरजेचं आहे. बरोबर. अगदी बरोबर. आता जेव्हा ह्या सगळ्या बदलांमधनं स्त्रिया जात असतात, मानसिक आंदोलनांच्या मधनं जात असतात, त्या काही प्रमाणात ते ओळखतात सुद्धा की मला हे असं का होतंय, मग तेव्हा स्वतःला केव्हापासून तिनं सावरायला हवंय असं तुम्हाला वाटतं? आणि या निमित्तानं एखाद्या पेशंटचा काही वेगळा किस्सा जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्या मैत्रिणींना तुम्ही जरूर सांगा. तो म्हणजे इतके पेशंट्स येतात तुमच्याकडे, पण एखादा असा पेशंट असतो किंवा एखादी पेशंट अशी असते की जो किस्सा आपण एक उदाहरण म्हणून किंवा मोटिवेशनल म्हणून सांगू शकतो, की ज्याच्यातून आपण काहीतरी चांगलं शिकू पण शकतो. असं काही असेल तर आपल्या मैत्रिणींना जरूर सांगा. सकारात्मक अशा खरं तर खूप गोष्टी असतात. जेव्हा एखादी नैराश्यात असलेली व्यक्ती येते पेशंट म्हणून, खरं तर ती ऑलरेडी खूप लढत असते, तिची रोज लढाई सुरू असते. आणि तुम्ही एका स्त्रीच्या दृष्टीने विचार केला तर तिच्यावर प्रचंड बंधनं असतात. म्हणजे एक पेशंटचं उदाहरण द्यायचं झालं तर एक अशीच 50 वर्षाची वगैरे असेल ती स्त्री आणि नैराश्यामुळे ती ट्रीटमेंटसाठी येते, तर तिला साधा फिजिकल एक्सरसाइज हा सुद्धा ऑप्शन नाहीये. कारण तिचा नवरा इतका संशयी आहे की तो तिला फिरायला सुद्धा घराबाहेर नाही जाऊ देत. तर ह्या इतकी स्वातंत्र्यावर बंधनं असलेल्या घरात स्त्रिया आहेत आणि त्या लढतायत. मी असं म्हणणार नाही की त्या हारल्यात. नैराश्य म्हणजे काय हारणं नाहीये, उलट ते तुम्ही लढताय, रोज लढाई सुरू आहे, फक्त ती आता तुम्हाला मदतीची गरज आहे ती लढाई लढण्यासाठी, असंच म्हणेन मी. कित्येकांना ती जेव्हा असं वाटतं की ही लढाई आता आपण नाही करू शकत, तेव्हा मग ते कुठेतरी जाऊन सुसाईडचा वगैरे ऑप्शन निवडतात. तर उदाहरणं अशी खूप देता येईल खरं तर ह्या अशा केसेसमध्ये मी अशी काही पुरुषही बघितलेले आहेत की ज्यांनी हे समजून घेतलेलं आहे की त्या स्त्रीला काय त्रास व्हायला लागलाय, तिच्यावर कसला तणाव आहे, किती तिला कामाचा तणाव आहे,
तर हे समजून घेऊन त्या पुरुषांनी सुद्धा त्यांना घरात हातभार लावायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांना सावरलंय थोडक्यात. बरोबर, अगदी बरोबर. किंवा हे समजून घेतलंय किंवा संगोपनाची, बाळाच्या संगोपनाची जबाबदारी उचललेली आहे. अशी कित्येक उदाहरणं आहेत. म्हणजे शेअरिंग विथ केअरिंग म्हणतो आपण तसं. आणि ह्या घरातल्या पुरुषाला कळणं की आपल्यामुळे जर हिचा त्रास कमी होत असेल तर आपण घरात काम करणं ह्यात काहीच कमीपणा नाही. शेवटी घर हे दोघांचं आहे, दोघांनी मिळून ते करायचं आहे. म्हणजे हा एक एकत्र शेअर्ड प्रोजेक्ट असल्यासारखं आहे थोडक्यात. त्यामुळं त्यात हातभार लावण्यात काहीच कमीपणा वाटण्याची गरज नाही. तुम्ही पुरुष असा, स्त्री असा, घरची कामं ही घरची कामं आहेत. त्यासाठी कुठला जेंडर असण्याची गरज नाही आणि नसावी. बरोबर. आता जी स्त्रियांची मानसिक आंदोलनं जी आपण मघापासून बोलतोय वेगवेगळ्या टप्प्यांवरची, तर आता एक जाता जाता शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की या मानसिक आंदोलनांच्या विषयी समाजामध्ये जाणीव जागृती व्हावी याच्यासाठी आपल्या सगळ्याच टप्प्यांवरच्या मैत्रिणींना तुम्ही काय सांगाल? मी एवढंच सांगेन की आता सध्या खरं तर याबद्दल खूप बोललं जाते. तुम्ही अगदी वर्तमानपत्रांमध्ये किंवा अशा रेडिओ स्टेशन्समध्ये वगैरे किंवा असे खूप सारी भाषणं असतील, या सगळ्याच ठिकाणी आता याबद्दल बोललं जाते. तर ह्या सगळ्यातनं फक्त तुम्हाला एवढंच लक्षात येणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठलाही त्रास असू दे मानसिक, त्यासाठी मदत उपलब्ध आहे. एवढं त्या मैत्रिणींना कळलं तरी खूप झालं असं मला वाटतंय. आणि जर हे कळलं की मदत अवेलेबल आहे तर त्या कुठेतरी पुढचा विचार करतील की तो जाऊन ती मदत घेण्याचा. कित्येक स्त्रियांना हे माहीत नाही आहे अजूनही की हा प्रॉब्लेम आहे, हा त्रास आहे, ह्याच्यामुळं आपल्यालाही त्रास होतो, इतरांनाही होतो आणि त्यासाठी मदत घेणं गरजेचं आहे आणि मदत उपलब्धही आहे. तर हे माहीत होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याबद्दल जितकं बोललं जाईल आणि ओपनली बोललं जाईल, त्यात कुठलाही स्टिग्मा असण्याची खरं तर आता गरज नाही आहे. हे आता आपल्याला कळलं पाहिजे. जसं एखादा आजार शारीरिक असतो तसा मानसिक असतो, इतकी साधी गोष्ट आहे. तर मदत उपलब्ध आहे एवढं जरी त्यांना कळलं मैत्रिणींना तरी खूप झालं असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे मदत आहे हे एवढं जर कळलं तर त्यांना एक मोठा आधार वाटू शकतो. आणि जसा शारीरिक आजार आहे तसा मानसिक आजार असू शकतो आणि तो बरा होतो. हा एक चांगला समज आपण लोकांच्या मध्ये जर निर्माण केला किंवा स्वतःपासून सुरुवात केली तर तो बरा व्हायला आपल्यापासूनच लवकर मदत मिळू शकते स्वतःकडूनच. म्हणजे जास्तीत जास्त विकृतीकडे ज्या झुकणाऱ्या व्यक्ती आहेत ते प्रमाण कमी होईल कुठेतरी. बरोबर. तर डॉक्टर तन्वी नाईक, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये उपस्थित झालात वेळात वेळ काढून आणि आपल्या स्त्रियांना त्यांच्यामध्ये होत असणारी वेगवेगळ्या टप्प्यांवरची मानसिक आंदोलनं कशा प्रकारची असतात आणि त्याला त्यांनी कसं सामोरं गेलं पाहिजे याविषयीची खूप छान अगदी डिटेल माहिती आज आपल्या सगळ्याच मैत्रिणींना दिलीत. त्याबद्दल मी संपूर्ण आकाशवाणी टीमतर्फे आपले खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. मैत्रिणींनो, श्रोते हो, प्रत्येक पिढीमध्ये विशिष्ट अंतर असतं. या पिढ्यापिढ्यांमधलं अंतर जर आपण समजून घेतलं, बदलत्या जगाशी जुळवून घेतलं, एकमेकांना समजून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांशी तुलना न करता छान सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याच गोष्टी अशक्य नसतात. आयुष्यामध्ये असंख्य चढ उतार आपण पाहिलेले असतात, पण मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी स्वतःपासूनच एका चांगल्या बदलाची सुरुवात जर केली तर आपण निरोगी आरोग्य, अंतर्बाह्य सुंदर बनवू शकतो. अशाच काही गोष्टी आपण जाणून घेतल्या डॉक्टर तन्वी नाईक यांच्याकडून. प्रत्येक गोष्टीवरती उपाय असतो, मदत उपलब्ध असते, फक्त आपण त्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. असंख्य मार्ग आपल्याला डॉक्टरांनी सांगितले. स्त्रियांमधील मानसिक आंदोलने याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर तन्वी नाईक यांच्या प्रेरणा साठे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आत्ताच आपण ऐकला.